हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये आणि आजच्या सेशनमध्ये आपण AWS मॅनेजमेंट कन्सोल पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणार. जसं आधीच्या सेशनमध्ये आपण AWS रिजनबद्दल बघितलं, AWS अवेलेबिलिटी झोनबद्दल बघितलं. पूर्ण डिटेलमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण कन्सोलबद्दल समजून घेऊया. कोणत्या पार्टमध्ये आपण काय काम करू शकतो, कुठे सर्व्हिसेस आहेत आपल्या, कुठे आपण सर्व्हिसेस सर्च करू शकतो, पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊया. सर्वात पहिले जर आपण आपल्या कन्सोलला बघितलं, तिथे बघा आपलं अकाउंट आहे आणि हे जे अकाउंट आहे, हे आपलं IAM युजर अकाउंट आहे. IAM युजर अकाउंट म्हणजे काय? हे आपण समोर समजून घेणार. फक्त आता तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, की आपलं AWSमध्ये एक ॲडमिन अकाउंट असतं म्हणजे रूट अकाउंट असते. रूट अकाउंटवरनंच आपण IAM युजर्स अकाउंट बनवतो. आणि रिअल टाईममध्ये काम करताना आपल्याकडे एक ॲडमिन अकाउंट असते आणि युजर्स अकाउंट असतं, जे की जसं IAM युजर अकाउंट. आपण ज्यावर काम करतो रिअल टाईममध्ये ते IAM युजर अकाउंट असतात. आणि IAM युजर अकाउंटला जसं पूर्ण सर्व्हिसेसचा ॲक्सेस नसतो, राइट गाईज? आणि जर तुम्हाला एखाद्या एक्स्ट्रा सर्व्हिसेसचा ॲक्सेस पाहिजे असेल, तर तुम्हाला तिकीट रेज करावं लागतं. आता फक्त एवढं समजून घ्या, की हे जे अकाउंट आहे, हे रूट अकाउंट नाही आहे. जेव्हा आपलं सेटअप असेल AWS अकाउंटचं, तेव्हा आपण आपल्या रूट अकाउंटबद्दल पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणार. आता जे अकाउंट आहे आपलं, ते IAM युजर अकाउंट आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की या अकाउंटची खासियत अशी आहे, की या अकाउंटने आपण कोणत्याच सर्व्हिसेसला ॲक्सेस करू शकत नाही. जोपर्यंत आपला ॲडमिन ॲक्सेस देत नाही, तोपर्यंत आपण ॲक्सेस करू शकत नाही. जर ॲडमिनने आपल्याला ॲक्सेस दिला बघा, जसं आपल्या AWS ग्लूचा या सर्व्हिसचा ॲक्सेस दिला आहे, बट आपण S3ला ॲक्सेस करतोय, तर असं होणार नाही. जर AWS ग्लूचा ॲक्सेस दिला असेल, तर आपण जसं फक्त याच सर्व्हिसेसचा आपण यूज करू शकतो. S3ला जर आपण बघितलं, तर S3 आपल्याला यूज करता येणार नाही. तिथे ॲक्सेस डिनाईड म्हणून आपल्याला येणार. आपल्याला यूज करता येणार नाही. म्हणून हे जे युजर अकाउंट आहे, हे रिअल टाईममध्ये काम करताना जसं आपलं IAM युजर अकाउंट जनरली कुठे पण यूज होतं. इथे जर आपण पाहिलं, तर बघा माझं इथं काय आलंय, फ्री प्लॅन एंडिंग सून. याचा अर्थ काय? की AWSमध्ये सर्वात पहिले आपण जेव्हा अकाउंट आपलं सेटअप करतो, आपल्याला एक फ्री प्लॅन भेटतो आणि फ्री प्लॅनवरच सर्वांनी प्रॅक्टिस करायची आहे. माझा हा जो प्लॅन आहे, हा संपत आला आहे आणि ते बघा जसं 14 दिवस राहिले माझे आणि माझ्या अकाउंटमध्ये जसं $137.58 आहेत. इथे आपण हे पूर्ण डिटेलमध्ये बघितलं आणि जर तुम्हाला प्लॅन अपग्रेड करायचा असेल, तर इथे तुम्ही प्लॅन अपग्रेड पण करू शकता आणि तुम्हाला जसं बिलिंग वगैरे पण दिसणार, की आपण जसं कुठे आपला कोणत्या सर्व्हिसेस जास्त कॉस्ट खात आहे आणि कोणत्या सर्व्हिसेस कमी कॉस्ट खात आहे, हे सर्व आपण डिटेलमध्ये इथे बघू शकतो आपलं बिलिंग आणि कॉस्ट मॅनेजमेंटमध्ये. आता जो नेक्स्ट पार्ट आहे आपला, तो खूप महत्त्वाचा आहे, जो की आहे AWS रिजन. कधी पण आपण काम करताना सर्वात पहिले आपण आपलं रिजन सिलेक्ट करणार. राइट गाईज. आता जसं मी इंडियामध्ये आहे, तर मी चूज करणार AP साउथ 1, जे की आहे मुंबई रिजन. आता मी ते सिलेक्ट केलं आहे. आणि जर तुम्ही जसं US असाल किंवा कुठे दुसरीकडे असाल किंवा जसं कॅनडामध्ये असाल, तर तुम्ही हे आपलं रिजन सिलेक्ट करणार. तुमच्या हिशोबाने जिथे तुम्ही असणार त्या हिशोबाने तुम्ही तसं जवळपास जे असेल ते रिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर मी US असेल, तर मी जसं हे वालं रिजन चूज करणार. तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणतं पण रिजन चूज करू शकता आणि AWSमध्ये आपल्याकडे अप्रॉक्स 40 प्लस रिजन्स आहेत. राइट गाईज, अप्रॉक्स 40 प्लस रिजन्स. हे झालं बघा रिजनबद्दल आणि माझं फक्त असंच म्हणणं असेल, की जर जिथे तुम्ही जवळ असाल, त्या हिशोबाने आपलं रिजन चूज करायचं आहे. आता सध्या आपण इंडियामध्ये आहे, तर मुंबई साऊथ जसं आपलं हे AP साउथ 1 जे रिजन आहे, हे आपण चूज केलं आहे आणि आता आपण समोर बघूया. इथे आपल्या सेटिंगवर आपण जर क्लिक केलं, तर इथे आपण आपला डार्क मोड आणि लाईट मोड आपण चूज करू शकतो. इथे डार्क मोडवर क्लिक केलं, की बघा आपला डार्क मोड किती सुंदर आहे. सर्वात जास्त आपण डार्क मोडमध्येच काम करणार, बिकॉज डार्क मोड मला खूप आवडतो आणि लाईट मोड पण आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही जसं चूज करू शकता आणि इथे आपलं जसं लँग्वेज पण आपण चेंज करू शकतो. जर इंग्लिश पाहिजे असेल, जसं आपल्या इथे फ्रान्स आहे बघा, जसं इटालियन पण आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही चूज करू शकता, ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे. मी कम्फर्टेबल आहे बघा, जसं आपल्या ब्राउझर लँग्वेजवरच ठेवतो मी याला सध्या. आणि इथे नोटिफिकेशनचा बार आहे. इथे नोटिफिकेशनमध्ये सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार. AWS हेल्थ रिलेटेड काही नोटिफिकेशन्स असतील, काही पण ज्या नोटिफिकेशन असतील, त्या तुम्हाला इथे मिळणार. राइट? हा आपला नोटिफिकेशन बार झाला आहे आणि आता आपण समोर बघूया आपलं क्लाउड शेलबद्दल. क्लाउड शेलबद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण समजून घेणारच आहे. हे आपलं क्लाउड शेल आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपण क्लाउड शेलबद्दल समजून घेणार.
सो आता आपण बघूया मेनली जे आपलं महत्त्वाचं आहे, जे की आहे सर्व्हिसेस. आपण सर्व्हिसेस कसं सर्च करणार? सर्व्हिसेस सर्च करण्यासाठी आपल्याकडे एक सर्च बार आहे. सर्च बारवरनं आपण आपल्या सर्व्हिसेस कोणत्या पण आपल्याला पाहिजे असतील, त्या आपण सर्च करू शकतो. जर मला हवं असेल बघा S3 सर्व्हिस. S3 म्हणजे सिंपल स्टोरेज सर्व्हिस. सो S3 सर्च करायचं आहे आणि इथे बघा S3 सर्व्हिस आलेली आहे. आणि त्याचे फीचर्स पण आलेले आहेत. टॉप फीचर्स जे त्या सर्व्हिसमध्ये असतील, जसं बकेट्स क्रिएट करणं, लाइक जसं आपलं S3 एक्सप्रेस वन झोन, हे सगळे आपले टॉप फीचर आहे बघा आपल्या सर्व्हिसेसचे. S3 ग्लेशियर आहे, नंतर इथे खूप काही तुम्ही बघू शकता. नंतर आपण जर खाली गेलो, तिथे बघा डॉक्युमेंटेशन पण आलंय त्याचं. ते आर्टिकल पण आलंय, की आपण जसं डॉक्युमेंटेशन आलंय इथे, की आपण S3 कसं यूज करणार. डेव्हलपर गाईड आली इथे, की कसं आपण S3ला यूज करायचं आहे. काही गोष्टी असतील तर सर्व डिटेलमध्ये इथे आल्या आणि ते ब्लॉग पोस्ट पण आले, इव्हेंट्स आले, ट्युटोरियल्स आले, मार्केट प्लेस आलंय, नॉलेज आर्टिकल्स ज्याने आपण जसं S3 सर्व्हिसला पूर्ण डिटेलमध्ये जसं आपण S3 सर्व्हिसचं पूर्ण डिटेल तिथे बघू शकतो, की कसं आपण ह्याला यूज करू शकतो. हा असा आपण यूज करू शकतो बघा आपला सर्च बार. इथे आपण जसं लॅम्बडा फंक्शन जर आपल्याला हवं असेल, लॅम्बडा सर्व्हिस जर मला हवं असेल, तर मी इथे सर्च करणार लॅम्बडा आणि इथे बघा पूर्ण डिटेलमध्ये जसं आपलं लॅम्बडा सर्व्हिस आलेली आहे. जर लॅम्बडा सर्व्हिस आपल्याला हवी असेल, तर आपण इथे क्लिक करू शकतो. लॅम्बडा इज अ सर्व्हरलेस सर्व्हिस. तुम्हा सर्वांना डिटेलमध्ये मी समोर समजून सांगणारच आहे. सध्या जस्ट बघून घेऊया, की आपण आपला AWS मॅनेजमेंट कन्सोल कसा यूज करतो. खाली डॉक्युमेंटेशनमध्ये पण पूर्ण डिटेलमध्ये आपला आहे आपल्याकडे एक गाईड, की AWS लॅम्बडा फंक्शन कसं यूज करायचं. जसं इथे ट्युटोरियल्स पण आहेत, सर्व डिटेलमध्ये आहे. राइट? सो असं आपण यूज करू शकतो आपला जसं सर्च बार. तुम्हाला AWS ग्लू सर्व्हिस हवी असेल, तिथे आपण AWS नंतर ग्लू लिहिणार. ग्लू लिहिलं तरी चालते. आपल्याला AWS ग्लू सर्व्हिस पण येऊन जाणार. जी सर्व्हिस पाहिजे असेल, तुम्हाला सर्च बारमध्ये टाइप करायचं आहे. सिंपल ॲज इट इज. त्यानंतर इथे आपण CloudWatch, लॅम्बडा खूप साऱ्या सर्व्हिस आपण इथे जसं सर्च करू शकतो. आणि आता एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे की इथे साईडला बघा हा सर्व्हिस मेनू बार आहे. या सर्व्हिस मेनू बारला आपण पाहिलं तर आपल्याला जसं इथे साईडलाच आलंय बघा रिसेंटली व्हिजिटेड सर्व्हिसेस जसं IAM झालं, AWS Glue झालं, S3 झालं, Athena झालं, Amazon Redshift झालं, अशा खूप साऱ्या सर्व्हिसेस इथे आलेल्या आहेत साईडला. बट त्याच बाजूला बघा काय-काय आहे. जर मला अशा सर्व्हिस हव्या असतील, म्हणजे मला फक्त कॉम्प्यूटवाल्या सर्व्हिस हव्या असतील, तर मी कॉम्प्यूटवर क्लिक करणार आणि इथे बघा जसं EC2 आलंय, इलास्टिक बेंचटॉक आलंय, जसं लॅम्बडा आलंय, हे सगळ्या कॉम्प्यूट सर्व्हिसेस आहेत. EC2 झालं, बॅच झालं, AWS. सो ह्या सगळ्या कॉम्प्यूट सर्व्हिसेस आहेत. आणि जर मला फक्त डेटाबेस सर्व्हिसेस पाहिजे असतील, तर आपण ते डेटाबेसवर क्लिक करणार आणि इथे तुम्हाला सगळ्या डेटाबेस सर्व्हिसेस इथे शो होऊन जाणार. जसं झालं बघा DynamoDB आणि जसं आणखी झालं बघा जसं RDS आहे आपलं, राइट? Aurora DSQL आहे. खूप साऱ्या सर्व्हिसेस आहे. DynamoDB झालं, अशा खूप साऱ्या सर्व्हिसेस आपण इथे बघू शकतो. ज्या हिशोबाने जसं मशीन लर्निंगवर क्लिक करू शकता तुम्ही. इथे मशीन लर्निंगच्या सर्व्हिसेस आहेत खूप साऱ्या, राइट? हे सर्व आपण डिटेलमध्ये समजणारच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आपला सर्व्हिस मेनू आहे. आणि ते रिसेंटली व्हिजिटेड सर्व्हिसेस पण दिसतात जसं AWS Glue, S3, Athena, Amazon Redshift अशा खूप साऱ्या सर्व्हिसेस ज्या आहेत, की ज्या आपण आत्ताच रिसेंटली व्हिजिट केलेल्या आहेत. सो हा झाला बघा आपला सर्व्हिस मेनू बार. आणि आता आपण इथे बघून घेऊया आणि इथे बघा आपलं कन्सोल होम आहे. इथे आपल्याला असं रिसेंटली व्हिजिटेड सर्व्हिसेस अवेलेबल आहे, जे की आपण आत्ताच व्हिजिट केल्या. सो कधी असं झालं, की मला आत्ताची 10 मिनिटं अगोदरची जी सर्व्हिस आहे, तर मला वापस यूज करायची आहे. त्यासाठी आपण काय करणार, रिसेंटली व्हिजिटेडमध्ये येणार आणि इथे तुम्हाला ती सर्व्हिस अवेलेबल होऊन जाणार. जसं AWS ग्लो आपण यूज केली होती, ती इथे आली आहे बघा, राइट? सो असं आपण आपला कन्सोलचा यूज करू शकतो. इथे ॲप्लिकेशन आहे, म्हणजेच की आपण जर एखादं ॲप्लिकेशन क्रिएट केलं असेल, सो त्या ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या सर्व्हिसेस असतील, त्या तुम्हाला इथे दिसणार, राइट? आणि नंतर इथे कॉस्ट आणि युसेज आहे. बघा मला इथे ॲक्सेस डिनाईड आलाय. मला काही-काही दिसते आणि काही-काही दिसत नाही. का? कारण की हे IAM अकाउंट आहे. जर माझं रूट अकाउंट असतं, तर मला हा पण ॲक्सेस आला असता. सो इथे साइडलाच जर आपण पाहिलं, तर इथे AWS हेल्थचा डॅशबोर्ड आहे. म्हणजे AWSमध्ये काही ओपन इश्यूज असतील, शेड्यूल चेंजेस असतील, हा तुम्हाला सर्व इथे दिसणार आणि तुम्हाला नोटिफिकेशन पण येणार. तर तुम्हाला चेक करायचं आहे, काही गोष्टी असतील, तर ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल. आणि आता जी महत्त्वाची गोष्ट आहे, ती ही आहे बघा. जसं आपण आपल्या लिंकला पाहिलं, तर URLमध्ये जसं AP साउथ 1 आपलं रिजन आहे आणि जेव्हा मी ते रिजन चेंज करतोय, सध्या आपण मुंबई रिजनमध्ये आहे. ते बघा मुंबई रिजन म्हणजे आपलं AP साउथ 1 आणि तेच आपल्या URLमध्ये आहे जसं AP साउथ 1.
आणि जेव्हा मी हे रिजन चेंज करतोय, जसं बघा मला यूएस, जसं युनायटेड स्टेट्समधलं एन व्हर्जिनिया रिजन पाहिजे, जसं यूएस ईस्ट 1. तर यू-आर-एलकडे लक्ष ठेवा, यू-आर-एल पण आपला चेंज होतो. सो एपी साउथ 1चा झालाय बघा, जसं इथे यूएस ईस्ट 1. सो जेव्हा आपण रिजन चेंज करतो, तर आपला यू-आर-एल पण चेंज होतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो हेच होतं बघा आजच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला मॅनेजमेंट कन्सोल शिकवला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जसं आपलं रिसोर्स क्रिएट करणार आहे. बट मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे, की कोणती पण सर्व्हिस आपण क्रिएट केली, ती लगेच डिलीट करायची आपल्याला. जर ती सर्व्हिस 2-3 दिवस चालू राहिली, तर त्याचं बिल तुम्हाला खूप येईल. म्हणून कोणती पण सर्व्हिस क्रिएट केली, ती लगेच डिलीट करून टाकायची आणि ते तुम्हाला दिसणार डॅशबोर्डवर, की कोणती जी सर्व्हिस आहे ती आपली चालू आहे. इथून बघायचं आणि ती सर्व्हिस आपण शटडाउन करायची. कधीच असं करायचं नाही, कोणती सर्व्हिस आपण ऑन केली आणि ती चालू राहिली 2-3 दिवस. बिलकुल असं करायचं नाही. त्याचा कॉस्ट तुम्हाला खूप येईल. प्लीज असं काही करू नका. राइट गाईज? सो संपवतो मी या सेशनला. भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.